लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची, खासदार कोण हवा? आपल्यासोबत ही वाजंत्री मंडळी आहेत, जीवाचे काबाड कष्ट करतात, खूप प्रामाणिकपणे काम करत असतात. बाबा तुमचं गाव कुठलं? गुंजाळवाडी. आरवी गुंजाळवाडी. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? नाही सांगते. खासदारच कोण माहित नाही. दुर्दैव आहे, या विभागाचे खासदार कोण यांना माहित नाही. आपल्या विभागाचे खासदार कोण? खासदार कोल्हे. कोल्हे साहेब. आता कोल्हे साहेबांचं 5 वर्षाचं काम कसं आहे? बरे चांगले. नाही, बरं चांगलं यातला फरक नाही काय नाही, चांगलं चांगलं आहे. अच्छा, चांगलं आहे. आपल्या गावामध्ये कोल्हे साहेबांच्या माध्यमातून काही निधी आलाय का? आहे नाही का? कुठलं काम केलं माहिती आहे? नाही कामात माहित नाही. आता ठीक आहे, कोल्हे साहेब आपल्या तालुक्यातले असल्यामुळं सहानुभूती असणं साहजिक आहे. बरोबर. 5 वर्ष आपल्या गावात कधी आलते? हा नाही आहे, त्यांनी कामही चांगले आणि नेताही चांगले आहेत. मग आता कोल्हे की आढळराव? हा? कोल्हे की आढळराव? नाही कोल्हे ते अच्छा, कोल्हेशील. बाबा म्हणतात कोल्हेशील. आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे साहेब. कसं त्यांचं काम आहे? काम खूप छान आहे त्यांचं. तुमचं गाव कुठलं? आळेफाटा. आळेफाट्याला खासदार साहेब निवडून आल्यावर किती वेळा आले? 4-5 वेळा आले असते. 4-5 वेळा आले. किती गावासाठी निधी दिलाय काय माहिती आहे? निधीचं नाही सांगता येणार, पण आळेगावासाठी दिलाय त्यांनी. काय दिलंय ते पण नाही सांगता येणार. त्यांचं 5 वर्षाचं कामकाज कोरोना वगळता कशा पद्धतीने झालं? छान झालं त्यांचं काम, आणि त्यांनी भरपूर असे निधी रस्त्याला वगैरे दिलेला आहे त्यांनी. सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये, म्हणजे कांद्याला बाजारभाव नाही, दुधाचे बाजार पडलेले आहेत. काय कसं पाहता, काय सांगाल? नाही, शेतीविषयी पण खूपच छान त्यांचं कार्य आहे, आणि कांद्याचे बाजारभाव हे ते निवडून आल्याच्या नंतर पुन्हा शेतकऱ्याला समाधान मिळेल अशी माझी पण अपेक्षा आहे. अमोल कोल्हे कसलेला कलाकार आहे? आता तुम्ही सुद्धा एक कलाकारच आहे, वाजंत्री म्हणजे एक कलाकारच आहे. खासदार कोल्हेंकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमच्यासाठी, म्हणजे प्रामुख्याने वाजंत्र्यांसाठी? ते आमच्यासाठी त्यांनी काही नाही केलं तरी वाजंत्री, संपूर्ण वाजंत्री, आमचा समाज, मातंग समाज किंवा बाकीचे इतरही आमच्यासारखे मागासलेले कलाकार वगैरे यांच्यासाठी त्यांनी निधीची सुविधा करावी. प्रत्येक कलाकारासाठी निधी मिळवून द्यावा, मासिक किंवा वार्षिक अशा पद्धतीने त्यांना पेन्शन सारखी योजना द्यावी. वयस्कर झालेले कलाकार, म्हणजे तुमच्या लोकांना, ज्येष्ठ मंडळींना, सेवानिवृत्त झालेल्या मंडळींना किंवा वयस्कर लोकांना पेन्शन मिळावे. तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत एक दुसरे सहकारी आहेत. दादा काय सांगाल, या परिसरामध्ये कोणाची हवा? हवेच्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही आहे, कारण मी एक सुजाण नागरिक आहे, आणि मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कधी काम करत नाही आहे, आणि मी एक सुजाण नागरिक आहे. सगळेच सुजाण नागरिक असतातच म्हणण्यापेक्षा मी पक्षाचा कार्यकर्ता नाही. पक्षाचा कोणत्या कार्यकर्ता नाही. आपल्या विभागाचे विद्यमान खासदार कोण सध्या तरी अमोलजी कोल्हे. सध्या म्हणजे आता इलेक्शन लागलेली, आचारसंहिता लागू. पुढच्या 5 वर्षाला काही शंका आहे का निवडून नाही येणार? म्हणजे तुम्ही म्हणता सध्या तरी आहे. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, मी सुजाण नागरिक आहे. अहो मान्य, विद्यमान खासदारांचं 5 वर्षाचं काम कसं आहे माहिती आहे? हो, त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी आपला पुणे नाशिक रोड केलेला आहे चांगल्या. आपल्या पुणे नाशिक महामार्गाला मंजुरी कधी मिळाली? मंजुरी कधी मिळाली माहिती? त्याबद्दल काही मला कल्पना नाही, पण त्यांच्या काळामध्ये काम झालं. पाठपुरावा करून त्यांनी ते काम पूर्णत्वाला आणलं. आणि दुसरा विषय, शेतकऱ्याबद्दल त्यांनी आवाज उठवला. तर पूर्ण एवढ्या जेवढे खासदार आहेत तेवढ्यांमध्ये अमोलजी कोल्हे साहेबांनी शेतकऱ्याबद्दल आवाज उठवला, एवढं मला. कोल्हे साहेबांनी कांद्याचा जो आवाज उठवला तो कधी उठवला आठवतो? गेल्या वर्षभरात. या 6 महिन्यामध्ये, म्हणजे आता हा महिना एप्रिल चालू आहे, मागच्या वर्षी म्हणजे 4-6 महिन्यापूर्वी. गेल्या वर्षभरात. मग त्याच्या अगोदर शेतकऱ्यांचे काही प्रश्न नव्हते? त्याच्या अगोदर देखील ते प्रश्न मांडतच होते. तुम्ही प्रश्न सांगताय ना? 621 प्रश्न मांडलेत. मी 621 सांगू शकत नाही. 2 प्रश्न सांगा. शेतकऱ्याच्या कांद्याच्या बाबतीत मांडलेत, आणि दुसरे आपले बरेच काही प्रश्न मांडलेले. शिवाजी आढळरावांनी किती प्रश्न मांडले माहिती? नाही माहिती. अरे आता तुम्ही म्हणता मी समाजसेवक आहे, मी कुठल्या पक्षाचं नाही. कोल्हेंनी किती प्रश्न मांडले हे पाठ केलंय? नाही, त्याची आढळराव साहेबांचीच मी क्लिप ऐकली, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो. कोल्हेंनी प्रश्न मांडले कळले. आढळरावांनी 1200-1300 मांडले. कोणी बोललेलंच नाही ना, त्याच्याबद्दल मी काय सांगू शकतो. चला, आता तुमच्या तालुक्यातले शिवाजीराव आढळराव आहेत, पुन्हा या निवडणुकीला ते नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. कोणाची बारी लागेल ते सांगू शकत नाही. अच्छा, सांगू शकत नाही. आपल्यासोबत दुसरे एक पुढारी आहेत,
बहुतेक ते अतिशय तरबेज असावेत, त्यांच्या कपड्यावरून लक्षात येते. दादा, या भागाचे विभागाचे आपल्या मतदारसंघाचे खासदार कोण? आपल्या विभागाचे खासदार अमोल साहेब कोल्हे. 5 वर्षाचं त्यांची कारकीर्द. 5 वर्षामध्ये त्यांची कारकीर्द तशी काही म्हटल्यासारखी नाही आहे, परंतु व आता हे दगडापेक्षा वीट मऊ. नाही, दगडापेक्षा वीट मऊ म्हणण्यापेक्षा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा वैटी गावचा शाखा प्रमुख आहे. मी 30 वर्ष आढळराव पाटलांचं काम केलं, परंतु आढळराव पाटील भाजपमध्ये गेल्यामुळं आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले, परंतु मतदान हे का भाजपला जाणार, त्यांचा पाठिंबा हा भाजपला असल्यामुळं आणि भाजपचा शेतकरी धोरण एकदम चुकीचं असल्यामुळं आम्ही त्यांची साथ सोडून अमोल कोल्हे हे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. 2019च्या निवडणुकीला तुम्ही कोणासोबत होते काय आठवते? आम्ही त्यावेळेला आढळराव पाटलांच्या बरोबर नाही, तालुक्याचं सोडा, मतदारसंघाचं सोडा, राज्यामध्ये शिवसेना कोणासोबत होती? शिवसेना ही याच्या भाजपबरोबर होती, परंतु भाजपची काही धोरणं आम्हाला पटत नसल्यामुळं. काही धोरणं म्हणजे तुमच्या सोयीसारखं नाही, आम्हाला त्याची राजकारणाची काही घेणं देणं नाही, परंतु जिथं शेतीमालाला भाव नाही, दुधाला आपण एक भाव मुद्दा नाही. क्लिअर करू. हे बघ, तुम्ही काय म्हणाले की आढळराव भाजप बरोबर गेले, भाजप सोबत गेले, आम्हाला पटलेलं नाही. 2019च्या अगोदर किंवा 19ला तुम्ही कोणासोबत होते काय आठवते का? नाही, सेनेबरोबरच होतो आम्ही. सेनेबरोबर? तुम्ही सेनेचेच आहे. कोणाबरोबर होते? आढळराव पाटलांबरोबर होतो ना. अहो, मी मतदारसंघातलं विचारत नाही, शिवसेना पक्ष राज्यामध्ये त्यावेळेला कोणासोबत होते? शिवसेना भाजपची युती होती. बरोबर की नाही? मग तेव्हा भाजप चालली, पण आमचा नेता आम्ही वरचं लेवलचं राजकारण बघत नाही, आम्ही तालुक्याचं राजकारण बघतो, जिल्हा देशाचं हे सोयीचं आहे असं वाटत नाही? राज्यातलं राजकारण बघतो. आमच्या राज्यातलं चाललंय. राज्याची परिस्थिती एवढी बिकट केली या भाजपवाल्यांनी आणि आमचे नेते. दादा, आपण मुद्दा clear करू. माझा ऐका, तुम्हाला मुद्दा clear करू. मुद्दा क्लिअर करण्याच्या आधी मी सांगतो, मला केंद्रापेक्षा राज्य. मी तुमच्या गावात राहून तुम्ही असं चिडायचं नाही. चिडायचं नाही. केंद्राचं सरकार हे पहिलं भाजपचंच होतं आणि सेनेची ती भाजपबरोबर होती, परंतु भाजपची राज्यामध्ये जी शेतकऱ्यांबद्दल जी सहानुभूती ती एकदम चुकीची. मूळ मुद्दा तुम्ही सोडून दिला. नाही, चुकीची असल्यामुळं आम्ही भाजपला रामराम ठोकून महाविकास आघाडी बरोबर. तुम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही म्हणून तुम्ही भाजपशी काडीमोड केला, हे खरं का खोटं? नाही, हे बरोबर आहे. भाजपने पहिली चुकील नाही, मुख्यमंत्री पद देतो म्हटलं, दिलं नाही. आता तुम्ही मग शेतकऱ्यांचा प्रश्न आडवा आणला. शेतकऱ्यांचा प्रश्न आडवा आला, ती युती असते तर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले असते. हे चोर भाजप आला, त्यांनी सगळं वाटोळं केलं. देशाचं नेतृत्व फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात हे तुम्हीच सांगायचे, संजय राऊत साहेब सांगायचे. पण आठवतंय सांगा, संजय राऊत शिवसैनिक नाही. अहो, येता असाल राजकारण बदलतो, याच्यात काय विषय आहे? यात तुमचा पण दोष नाही. आमचा दोष कायचा? तासाल राजकारण बदलतो. त्यांनी चुकीचं केलं, तुम्ही चुकीचं नाही केलं. त्यांनी चुकीचं केलं, आम्ही जाग्यावरच आहे. त्यांना हे शिवसेनेवाले फोडले, राष्ट्रवादीवाले फोडले, काँग्रेसवाले फोडले. आता त्याशी मनसे गेले होते, मनसे फोडलं, तर परत आता ते राजसभा फोडलं. यांचा अजून काही भागाने त्यांना आता कोण पाय काय माहिती. ऐका, मी भाजपचा काही प्रवक्ता नाही, मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. प्रश्न असा आहे, समजा मी तुम्हाला कन्व्हिन्स केलं की बसा माझ्या गाडीवर, तुम्हाला नारायणगडला सोडतो, निर्णय तुम्ही घेतलेला असतो, याला राजकारण म्हणतात. कोणी बरोबर जायचं नाही जायचं, अहो, हे स्वतःच्या फायद्यासाठी इकडे तिकडे जातात. वाणी साहेब, जाणाऱ्यांची चूक नाही, जाणाऱ्यांची चूक नाही. पाठीमागच्याचा विचारच करत नाही, मग यांचा विचार तरी समाजाने काय करावा? जे मूळ पक्षात आहे त्या मूळ पक्षाचंच आम्ही काम करणार. भले मी म्हणतो तो आमच्या पक्षाला ह्या शिरूर लोकमतदारसंघामध्ये शिवसेनेला उमेदवारी नसली तरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही कोल्हे साहेबांच्या पाठीशी ठामपणे राहणार. आढळराव पाटलांचं आम्ही 30 वर्ष काम केलं, पण या वेळेला त्यांनी चुकीचा मार्ग निवडल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर नाही. म्हणजे आम्ही वाहन जोडे राहील तरी चालेल, दुसऱ्याच्या मुलाचं बारसं घालायचं. हा, तुम्ही बोलले आता मी कशाला बोललो ते मला बोलायचं होतं, पण तुम्ही बोलले नाही. म्हणजे असं तुमचं सध्याचं चालू आहे. तसंच आहे, बरोबर आहे ना. आता परत बरोबर तेच प्रश्न बोलण्याचा नाही. आज शिवसेनेची फरफट होते असं वाटत नाही? गेले 15 वर्ष शिवसेनेने या मतदारसंघातून खासदार निवडून दिला,
आता तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करावं लागत आहे. काय अवस्था आली? साहेब तुम्हाला एकच सांगतो, ह्या घड्याळावाल्यांनी आम्हाला त्रास एवढा दिलाय. आमच्या गावात जर मिटिंग असली तर जसं काही भाषणभूमी राष्ट्रवादीवाली जी गाडीला किक मारायची घरी निघून जायचे. आढळरावला आम्ही एखाद्या देवळात घ्यायचं 10-15 जण त्यांची सभा करायचं आणि त्यांना पाठवून द्यायचं. आणि आता तेच आढळरावांनी त्या घड्याळाबरोबर गेलेत. आणि आता आम्ही कोणत्या तोंडाने त्या घड्याळावाल्यांना सांगायचं का बा आम्हाला आमच्या आढळरावला मतदान मला करा. एक सांगा, आढळराव घड्याळासोबत गेले ते का गेले याचं कधी माहिती घेतली? ते गेले असते त्यांच्या स्वार्थासाठी. असं ऐका जनतेच्या ना, स्वार्थासाठी ऐका, गेले नाही. अर्धवट चर्चा नाही, नको. नाही, जे जनतेच्या स्वार्थासाठी नाही. तुमच्या असं बोलण्यामुळे लोकांचा गैरसमज वाढतो. काही नाही, त्यांच्या स्वार्थासाठी गेले, जनतेसाठी नाही गेले. आढळरावांचा यात स्वार्थ काय? स्वार्थ काय आता जो तो आपला पैशासाठी, दुसरं काय आता. विद्यमान खासदार विजय होणार ते कशासाठी? विकास असे म्हणजे कोल्हे विकासासाठी आणि आढळराव स्वार्थासाठी. आढळराव हे स्वार्थासाठी गेले आणि कोल्हे हे निस्वार्थी म्हणून या शिरूर लोकसभा मतदारसंघामधून 101% विजयी होतील असं अहो, तुम्हाला माझं म्हणणं 1 लाखांनी विजय होत्या. नाही. प्रश्न काय आहे? थांबा, तुमच्याकडे नंतर येतो. प्रश्न असा आहे, आम्ही काय कोल्हे साहेबांचे विरोधक नाही, ते आमच्या तालुक्यातले. प्रश्न असा आहे, कोल्हे साहेबांनी किती वेळा पक्ष बदलले? नाही, त्यांनी बदलले असते पण आताची असतील. रणनीती बघितली, सध्याची रणनीती बघितली तर ह्या राजकारणी लोकांचं तसं पाहिलं तर जनतेकडे लक्ष नाही. सगळ्यांचं ना? सगळ्यांचं नाही. हे जे आता सत्तेत आहेत हे आणि जे एवढे आहेत ना, जेवढे सत्तेत आहे एवढे भ्रष्टाचारी आहेत. एकही बिन भ्रष्टाचारी नेता नाही आहे हे महाविकास महायुतीमध्ये जेवढे आहेत ना तेवढे भ्रष्टाचारी आहेत. एकही जुतल्या तांदळाचं नाही. आणि जे महाविकास आघाडीमध्ये हे सर्व निस्वार्थी मंडळी. स्वार्थी असती तर ते महायुती बरोबर गेले असते. एवढं म्हणजे जे गेले ते स्वार्थी. स्वार्थी आणि गद्दार. तुम्ही ज्यांच्याबरोबर संसार केला अगोदर ते सगळे गद्दार, ते गद्दार आणि तुम्ही सगळे अगदी शाजूक. आम्ही शाजूकच आहे. शाजूक आहे म्हणून तर जाग्यावर थांबलो. शाजूक नसतो तर आम्ही त्यांच्याबरोबर गेलो असतो ना. आता कोल्हे साहेबांनी किती पक्ष बदलले काय माहिती? नाही, एवढी कल्पना नाही. मी मुंबईला होतो आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आता कोल्हे साहेब काय आपले दुश्मन नाही, निवडून याच्यात येतील. कोल्हे साहेब अगोदर मनसेमध्ये होते, नंतर ते शिवसेनेमध्ये गेले, शिवसेनेमधून ते मधल्या काळात अजित पवारांसोबत गेले, तिकडे गेले आणि पुन्हा मागे फिरले. मुळात काय आलं, कोल्हे साहेबांनी पदाच्या लाईन तुमच्याकडे येतो मी. नाही, त्यांचीच बाईक घ्या. नाही नाही नाही, तुम्ही आपण गप्पा तर मारू. वर झालं वर. नाही नाही, काय वर त्याचं काय, आपण चर्चा करतो ना. काय होतंय माने साहेब, आता तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी. तुम्ही जर कांदा 1 एकर कांदा पिकवलाय, आज त्याला 60,000 खर्च आहे आणि बाजारामध्ये त्याची किंमत केली तर 70-80 हजार रुपये होत नाही. आज तुम्ही त्याचं कवडी बोल भाव होतोय. मग या सरकारला पाठीमध्ये येऊन करायचं काय? आणि तुमच्या मताशी 100% सहमत आहे. कांद्याला बाजारभाव नाही, दुधाला बाजारभाव नाही. लोड काय, मी काय निस्वार्थी माणूस आहे. लोड गावात आमची मी कोल्हेंचा माणूस नाही, मी आढळरावांचा माणूस नाही. चर्चा आपण सकारात्मक करू. मला ते काय प्रश्न विचारा ना. काय मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुम्ही सांगत होते शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होतोय, निर्यात थांबली, दुधाला बाजारभाव नाही. ही वस्तुस्थिती आहेच. आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. यापूर्वी सुद्धा कांद्याचे बाजारभाव पडलेले होते, यापूर्वी सुद्धा दुधाला बाजारभाव नव्हते. पवार साहेबांना सुद्धा लोकांनी कांदे मारलेले आहेत. अहो, पवार साहेबांना कांदे मारू द्या, पण पवार साहेबांना कांदे मारल्यानंतर 600-800 जवळ 1,000 रुपये मार्केट झालं. यांना कांदे मारून यांचे जर बाजारभाव घसरत असेल तर यांना काय पाठिंबा याचं काम आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पवार साहेबांना कांदे मारले, पण पवार साहेबांच्या सभेमध्ये कांदे मारल्यानंतर पवार साहेबांनी 15 दिवसातच 1,000 रुपये कांद्याला मार्केट केलं होतं. तसं यांना कांदे मारले तरी यांची 200 रुपये मार्केटवरून यांनी 140 रुपये 30 रुपये मार्केट आणले. मग हे निस्वार्थी, यांना समाजाचं काही घेणं देणं नाही. आता भविष्य काळामध्ये एक शेवटचा प्रश्न, भविष्य काळामध्ये शिवसेना, शरद पवार, भाजपला आतून बाहेरून पाठिंबा देणारच नाही याची खात्री? नाही, चूक काय त्याचं गॅरंटी काय. पण जेवढे इकडं थांबलेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर, ते तरी 101% पाठिंबा देणार नाहीत. कारण हे सगळे दुधल्या तांदळाचे आणि जे चोरून गेलेत ना ते पाठिंबा देऊ शकतात. कारण ते भ्रष्टाचारी नाही देणार तर चला ईडी. म्हणजे भविष्य काळामध्ये भाजप सोबत शिवसेना कधी दिसणार नाही दिसणार. तर दादा कॉन्फिडन्स आहे. या युवकाची खूप इच्छा आहे, अनेक मुद्दे त्याला बोलायचं सांगायचं आहे. सॉरी उपसरपंच साहेब, काय तुम्हाला नेमकं सांगायचं आहे? या मतदारसंघामध्ये हवा कोणाची, कोल्हेंची की आढळरावांची?
प्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारू नाही, इच्छितो. प्रश्न नंतर. आपली सुरुवात हवा कोण नाही 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 तुम्ही मग तुम्ही नंतर तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. या मतदारसंघात हवा कोणाची? हवा कोल्हे साहेबांची. कारण की तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, तुम्ही प्रत्येक जनतेला प्रश्न विचारताय, तर तुम्हाला विचारतो नक्की खासदार साहेबाची कामं काय असतात ते आम्हाला सर्व जनतेला तुम्ही सांगावं. कोणाचे? खासदार साहेबाची कामं काय असतात? खासदारांची कामं काय तुम्हाला माहित नाही? तुम्ही सांगा. तुम्ही आम्हाला 100% सांगतो मी. ज्यांना सांगतो मी, बाळा तुझ्यापेक्षा माझं वय 54 आहे. तुम्ही कोल्ह्यांचे समर्थक असा मला काही देणं घेणं नाही. प्रश्न असा आहे, आपण ज्यांना निवडून देतो त्या भागातला विकास करणं, त्या भागासाठी जास्तीत जास्त निधी आणणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये वेळेनुसार सहभागी होणं, हे खासदारांचं काम आहे. आता विचार काय विचारायचं? आता तुम्ही सामान्य नागरिकांना विचारता की तुम्ही सामान्य म्हणजे मतदाराला विचारतो. बरोबर मतदारांना विचारता की तुमच्या गावात कोल्हे साहेब किती वेळा आले? काय चुकीचा प्रश्न? हो, त्याबद्दल मला एक सांगायचे. विचारा. ग्रामपंचायत आहे, खालच्या लेवलला घटनेमध्ये ग्रामपंचायत आहे, जेडपी सदस्य आहे, पंचायत समिती, आमदार यांची कामं काय? मग खासदारांनी जर खालीच येऊन लोकांचे जर का प्रश्न विचारून त्यांना जर उत्तर देत बसायचं तर वरती 100% तुमचं म्हणणं खरं आहे. मग मतं मागायला खासदारांनी यायची काय गरज आहे? मत मागायला आता शेवटी मतदार लिमिटेड करून दिलेलं आहे हे घटनेत सगळं तरतूद. कारण की पूर्ण भारत देश तर त्यांना मतदान नाही करू शकत. मग ज्या मतदारसंघामधून जी लोक आपल्याला निवडून देतात त्यांच्या काय व्यथा आहेत हे समजून घ्यायला नको? निश्चित आलं पाहिजे. आमचं म्हणणं तेवढंच आहे. पण आम्ही असं म्हणलेलं नाही की खासदारांनी येऊन गटार तुंबलेलं दुरुस्त करावं, नळ दुरुस्त करावं, परंतु ज्या मतदारांनी आपल्याला आत्मीयतेने निवडून दिलेलं आहे त्याची सुखदुःख काय आहेत? त्याला काय अडचण आहे का? त्या गावामध्ये काही निधी पाहिजे का? उद्या मग तुम्ही असाही प्रश्न विचारसान की मुख्यमंत्री इथं आला पाहिजे, ते तर शक्य नाही. चुकीचं बोलताय तुम्ही. मुख्यमंत्र्याचा आणि त्या विभागाच्या खासदाराचा काही संबंध नाही. तुम्ही गल्लत करताय. नाही, ऐका ना, बरोबर आहे. खासदार पर्यंत जाण्यासाठी खासदारांना साहेब खासदारांना लिमिट असतं. त्यांचा मतदारसंघ आखलेला असतो. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. खालच्या लेवलला ग्रामपंचायत आहे. तुम्ही आमच्यापर्यंत आम्ही कोल्हे साहेबांपर्यंत जाऊ, ते तर नाही गावात येऊ शकत. किंवा तुम्हाला जेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य घटनेमध्ये त्यांच्यापर्यंत. आता जिल्हा परिषदेवर, पंचायत समितीवर प्रशासक आहे. 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. ही सर्व चुकी बीजेपी सरकारचीच आहे. त्यांनी एक लक्षात घ्या, सध्याच्या ज्या अडचणी आहेत ह्या मार्गी लावायचं काम लोकप्रतिनिधींचं नाही. लोकप्रतिनिधींचं नक्कीच आहे. त्यांना आपण निवडून का देतो? बरोबर आहे. सामान्य नागरिक तिथपर्यंत जाण्यापेक्षा सामान्य जात नाही. आता तुम्ही उपसरपंच आहात, तुम्ही तुमच्या गावासाठी कुठले कुठले प्रश्न कोल्ह्यांकडे मांडले आणि ते मार्गी लागले? आता सध्या प्रश्न आम्ही बरेच मांडले त्यांच्यापर्यंत. सुटले किती? मार्गी न लागण्याचं कारण एवढंच, संसदेत ते विरोधात आहे. सध्या त्यांचं सरकार नाहीये. बीजेपी पूर्ण म्हणजे त्यांना कोणतेही काय म्हणतात त्याला प्रतिसाद देत नाहीये. त्याच्यामुळं प्रश्न मार्गी लागायचा प्रश्नच येत नाही. आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे शेतकऱ्यांना बाजारभाव. आता सध्या कांद्याची उत्पादन एवढं वाढलेलं आहे, कारण की जसं उत्पादन वाढेल तसं यांना निर्यात बंदी चालू करायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही ठीक आहे बाबा, बाजारभाव 400 वर गेलाय, तुम्ही निर्यात बंदी. कोल्हे साहेबांनी हा विषय संसदेमध्ये मांडला, पण निर्यात करायला नेमकी अडचण काय आहे? कधी संबंधित मंत्र्याशी, पंतप्रधानांशी डायलॉग केला? आता एवढा वेळा प्रश्न उपस्थित झाला, एखाद्याने बाईट घेऊन सांगायला पाहिजे होतं. कुणी सांगायचं? मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होते. अहो साहेब, प्रश्न खासदार साहेबांनी की बाबा मी पंतप्रधानांना भेटलो, मी संबंधित शाह साहेबांना भेटलो, की निर्यात का केली नाही हे विचारलं? संसदेत प्रश्न मांडले. अहो भाषण केलं साहेब, मुद्दा मांडला. अहो साहेब ऐका, माझं म्हणणं असं, ठीक आहे, संसदेमध्ये साहेबांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं, औषधपूर्ण मुद्दे मांडले. साहेब प्रश्न निकाली नाही निघाला. मग आता विरोधात म्हणलं यांचे मुद्दे मांडणार, निकाली काढायचे का नाही हे भाषण केलं, प्रश्न सुटला. भाषण म्हणजे ते भाषण नाही करत, आपले मतदारसंघातले मुद्दे तिथं मांडतात. ते मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचं सोडवण्याचं काम असतं. ते म्हणजे त्यांच्या मनावर असतं सोडवायचं का नाही, सत्ताधाऱ्यांच्या मनावर. म्हणजे सत्ताधाऱ्यांना फक्त आपल्या स्वतःच्याच पक्षाचे प्रश्न सोडवायचे, विरोधकांचे नाही. सध्या तर तेच चालले. तसं सगळ्यांना सामावून घेऊन जम्मू काश्मीर मधलं 370 कलम रद्द केलं, त्यावेळेस खासदार साहेब ऍबसेंट होते अशी चर्चा होते. कदाचित त्याची कारण वेगवेगळी असतील. आता पहिली गोष्ट, यांनी राजकारण आहे 370 राम मंदिर हे धर्माच्या मुद्द्यावर नाही केलं पाहिजे, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण. 370 महत्वाचं कलम नाही आहे, ते राम मंदिर महत्वाचं नाही आहे, पण ते कसं धर्माचाच मुद्दा झाला तो. त्यांनी तुम्हाला आम्हाला काय फायदा आहे? आम्हाला तर नाही काही फायदा, म्हणून आम्ही ते सांगू शकतो की त्याचा आम्हाला काही म्हणजे बेनिफिट नाही. खासदार साहेब वेगवेगळे मुद्दे मांडतायत. शिवाजी महाराजांची भूमिका केली, मी संभाजी महाराजांची भूमिका केली, त्याच्यामुळे आपला विकास होणार नाही? नक्कीच नाही ना. असं थोडीच तुम्ही आणि हे पण म्हणताय की ते इकडं. आता मुद्दा क्लिअर करा अगोदर. ओके ठीक. राम मंदिराच्या मुद्द्यामुळं पोट भरत नाही.
ते ज्या मालिका करतात त्याच्यामुळे पोट भरतं. ते त्यांचं पोट तर भरलं पाहिजे ना. त्यांचं जनतेचं काय एखादा बिझनेस करूनच साहेब मुद्दा काय आपला रामाच्या मंदिरामुळे सर्वसामान्यांना त्याचं काय पोट भरत नाही असं उत्तर तुम्ही दिलं. मग तुम्ही जे आता मालिकामध्ये काम करताय त्याच्यामुळे जनतेचं पोट भरतं. पण ते 100% मालिकेत नाही देत ना, 50% इकडे पण देते. तुम्ही अटेंडन्स पाहिले असेल, कोल्हे साहेबांची 61% आहे आणि आढळरावांची 60. एवढा काही डिफरन्स नाही. मालिकेत अजून आपण आढळरावांकडे गेलेलो नाही. पण मी सांगतोय आपला डिबेट तिथंच आहे ना. आढळराव आणि कोल्हे, आढळरावांची अटेंडन्स 69% आहे आणि कोल्हेंची 61. एवढा काही डिफरन्स तुम्ही नाही. तुमच्या मुद्द्यावर क्लिअर केलं की रामाच्या मंदिरामुळं सर्वसामान्यांचं पोट भरत नाही. मालिकांमध्ये काम करून किंवा शिवाजी महाराज संभाजी महाराज मी घराघरात पोहोचवले याच्यामुळे सर्वसामान्यांचं पोट भरतं. पण तो मुद्दा मी सांगितला ना की यांची अटेंडन्स आहे ना, तिथं प्रश्नच येत मुद्दा नाही. तुम्ही काय उपस्थित करत नाही ना. ते करून इकडे सॉल्व्ह अहो माझा प्रश्न काय आहे, प्रश्न काय आहे की तुम्ही म्हणाले श्रीरामाच्या मंदिरामुळं सर्वसामान्यांचं पोट भरत नाही. मग तुम्ही ज्या मालिकांमधनं कामं करता त्याच्यामधून सर्वसामान्यांचं पोट भरतं. अहो पण ते एखाद्याला राजकारण करायचं काहीतरी बॅकग्राऊंड बिझनेस पाहिजे, काहीतरी त्याबद्दल माझं म्हणणंच नाही. अहो करून बाकीचं त्यांच्या व्यवसायाबद्दल आपलं काही म्हणणं नाही. त्यांनी व्यवसाय कुठला करायचा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आपण ज्यावेळेस दुसऱ्याला नावं ठेवतो मग आपली पण जबाबदारी आहे. आता तरुणांना रोजगार नाही, आपल्या भागामध्ये एखादा मोठा प्रकल्प खासदार साहेब आणू शकले नाही. आता एवढे प्रकल्प येत होते. बीजेपी फडणवीस साहेब यांनी खासदार साहेबांनी कुठला प्रकल्प मार्गी लावायचा प्रयत्न केला. खासदार साहेब विरोधात आहे. केवढं तुम्ही ऐकणार आहे त्यांचे तेव्हा एवढं हे करून. इथं अजित पवार यांचं ऐकत नाही, वरती मोदी साहेब, तर यांचं कोण? यांना 4 जागेवर समाधान मानायला लागतं. अहो साहेब, खासदार साहेब शहा साहेबांना भेटू शकतात, पंतप्रधानांना भेटू शकतात प्रश्न सोडवण्यासाठी. ते भेटले असतील ना. आता अंतर्गत आपल्याला काय माहिती? भेटले असेल माहित नाही. हो बरोबर आहे, आपल्याला काय समजणार आहे ना. माहिती घ्यायला पाहिजे ना आपण. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण प्रत्येक जनतेपर्यंत प्रत्येक माहिती नाही आपण पाहतोय खासदार साहेबांची बाजू अतिशय तडफेने मांडलेली आहे. त्यातलं त्यांच्यापर्यंत त्यांना जेवढी माहिती आहे त्यांनी मांडलेली आहे. पण युवकाला नक्की सलाम आहे. अतिशय प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून आपल्यासोबत एक दुसरे सहकारी आहेत. दादा तुम्ही काय सांगाल या मतदारसंघात हवा कोणाची? साहेब तसं पाहायला गेलं तर मतदारसंघामध्ये दोन्हीही मातब्बर सहकारी म्हणजे खासदार राहिलेले आहेत. एकाने 15 वर्ष गाजवलेले तर एकाने 5 वर्ष गाजवले. 15 वर्षात काय केलं आढळरावांनी? बरं, आता ह्या प्रश्नावर आम्ही सामान्य लोक ह्या सगळ्या सपोर्टिव्ह गोष्टी किंवा याचा सगळा अभ्यास तर करणं किंवा घेणं चुकीचं तर ठरेल. आणि एवढी नोंदणी नाव टिप्पणी त्यांनी काय काय काम. आढळरावांच्या 15 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नक्कीच समाधानी होतो. परंतु आता जो जनतेचा कौल जो झालेला आहे, एक त्यांना साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. जेव्हा आढळराव स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आणि शिवसेनेच्या सगळ्यात सुरुवातीला जेव्हा शिवसेनेच्या बाजूने जेव्हा त्यांचं नाव डिक्लेअर झालं शिरूर पट्ट्यासाठी, तेव्हा माझ्या एक माहितीप्रमाणे त्यांचं जेव्हा म्हणजे तिथं शिवसेनेत प्रवेश झाला तर त्यांच्या प्रवेशाच्या वेळेस जवळजवळ 50 ते 60 हजार पब्लिक होती. आणि आताच्या ह्या तुम्ही या 15 दिवसाच्या वेळेस जेव्हा शिरूर लोकसभातील तेच खासदार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आले तर माझ्या माहितीप्रमाणे किंवा आपण जे बघितलं 5,000 सुद्धा लोकसंख्या तिथं त्यांच्या पाठीमागे नव्हती. म्हणजे लोक IQ माहिती का वास्तव माहिती? वास्तव माहिती आहे. आता तुम्हाला मी क्लिअर करतो. शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून त्यावेळेला शिवसेनेमध्ये जाहीर गेले होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशासाठी आले की ही राजकीय ॲडजस्टमेंट आहे. या ठिकाणचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला आणि शिवसेनेने एक माणूस राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. इथं मोठा प्रवेश, मोठा गाजावाजा करण्याचा प्रश्न कुठे येतो? नक्की साहेब तुमचं म्हणणं मला पटतंय. त्यांची वकिली करत नाही. नाही, मी पण समजू शकतो तुमचे प्रश्न काय पद्धतीने येतात. नाही समजू शकतो. म्हणजे माझे प्रश्न आढळरावांच्या बाजूने जनतेला खरं कळायला पाहिजे. मला तेच प्रश्नाचं उत्तराचा उलगडा करायचा आहे की जेव्हा हेच आढळराव साहेब जेव्हा उद्धव साहेबांच्या गटातून जेव्हा शिंदे गटात गेले तेव्हा त्यांचा हेतू काय होता? मला परत सांगा. मला प्रश्न परत विचार. जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांकडून जेव्हा हे आढळराव साहेब होते तेव्हा शिंदे गटाकडून गेले तेव्हा त्याचा हेतू काय होता? हा म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून हे शिंदे गटामध्ये का गेले असा तुमचा प्रश्न आहे. आता ते का गेले त्यांना माहिती. पण माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षातनं काढून टाकलं. आता काढून टाकण्याची कारणं कदाचित वेगवेगळी असू शकतील. आढळराव कदाचित अगोदरच त्यांना फॉर असतील. एखाद्या माणसा एखाद्या माणसाला जर हर्ट केलं
आपण प्रामाणिकपणे काम करतो असं त्याला वाटत असेल आणि काढून टाकलं असेल तर मग ते तिकडे गेले. नक्की साहेब, आता हे असं झालं का मीच तुमची बाईट घेतोय? साहेब माझी मुलाखत घ्या, काही प्रॉब्लेम नाही. हरकत नाही. मी आढळरावांचा पंटर नाही. नाही पण तर असा विषय नाही. पण माझं जे समाजात दिसतंय की शिंदे गटातून म्हणजे उद्धव ठाकरे गटातून जो माणूस शिंदे गटात जातो त्याला काहीतरी पुढची ध्येय धोरणं माहीत असते का बाबा मला स्वार्थ पण असेल. स्वार्थ आहे नक्कीच आहे. कारण बघा आता शिंदे गटात जर गेला तर शिंदे गट, ठाकरे गट, तुमचा शरद पवार गट आणि काँग्रेस याची युती आहे. त्यांना तिथून तिकीट भेटणार नाही. कारण त्याचा अर्थ की कोल्हे साहेब त्यांच्या एकत्र याच्यामध्ये विरोधात गेले तर मला ते तिकीट भेटेल. परंतु झालं काय, शिंदे गटात गेल्यामुळं तिथून त्यांना ते युती असल्यामुळं युतीचा धर्म म्हणून अजित पवारांकडे ते सीट आहे, म्हणजे राष्ट्रवादीकडे सीट आहे, तिथं ते भेटत नाही म्हणून ते अजित पवार गटाकडे परत आले. लोकांना ह्या गोष्टी दुखलेल्या आहेत, त्यांना आवडल्या नाही आणि तिथून पुढं म्हणजे हा संघर्ष आता अमोल कोल्ह्यांच्या बाजूने झुकता झालेला आहे. हे बघ, अमोल कोल्हे विजय झाले तर आम्हाला दुःख असायचं काही कारण नाही. आम्ही ऐका तुमच्या पहिल्या डोक्यातला एक भ्रम काढा की बाबा मी आढळरावांचं काहीतरी बाजू घेतोय, मला काही इंटरेस्ट नाही. कोल्हे विजय झाले तर शेवटी कोल्हे आमच्या तालुक्यातले आहेत, आम्हाला दुःख असायचं काही कारण नाही. प्रश्न असा आहे की जनतेचे प्रश्न घेऊन तुम्ही ज्यावेळेस संसदेमध्ये जाता 5 वर्ष तुम्ही जनतेमध्ये राहायला पाहिजे. लोकांची सुखदुःख काय उदाहरण देतो तुम्हाला, एक गाव लेवलचं उदाहरण देतो. एक साधा, आता मी सरपंच, मला जरी निवडून आलं तर मी प्रत्येकाच्या घरात जाऊन ही योजना सांगणं, प्रत्येकाच्या घरात जाऊन योजना सांगणं हे माझ्यासारख्याला नाही, म्हणजे होत नाही. सरपंच असताना सुद्धा म्हणजे प्रत्येकाला जाऊन सांगणं हे नाही, कुणाला भेटू शकत नाही. समजा आज या घरात उद्या त्या घरात, कारण प्रत्येकाला आपण काय करू शकतो, एक चावडीवर किंवा आपल्या ग्रामपंचायत किंवा आपण एखादी गाडीची व्यवस्था करून प्रत्येकाला योजना सांगू शकतो. पण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन योजना सांगणं हे तर म्हणजे तेवढं टाइम पण भेटत नाही आणि प्रत्येकाशी तुम्ही मान्य केलं, सरपंच असून लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. नाही पोहोचवणं हे आपलं काम आहे, पोहोचवणं हे आपलं काम आहे. पण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन घरी जायची काय आवश्यकता आहे? नाही आता तुमचा तोच प्रश्न मला सांगायचा का, तुम्ही काय म्हणताय का खासदार साहेब प्रत्येकाच्या गावी काय येऊ शकत नाही? माझा तुम्ही मुद्दा चुकीचं गल्लत करताय की तुमच्या गावामध्ये खासदार आले होते का, हा प्रश्न नाही का? नाही आले होते ना आमच्या गावामध्ये. हा प्रश्न विचारला मी, अजून तुमच्या गावात आले का नाही विचारलंच नाही. माझा कॉमन प्रश्न काय असतो ऐका की बाबा आपल्या मित्राचं तुझं बोलणं झालेलं आहे, आता तू मध्ये यांना प्रॉम्प्टिंग नको करू. आपला मुद्दा काय आहे, त्या गावामध्ये खासदारांनी यावं, सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं एवढी अपेक्षा असते. ज्या मतदारांनी निवडून दिले किमान वाटतं ना की 5 वर्षामध्ये तुम्ही एखादी तरी चक्कर मारावी. कसं असतं साहेब, आता तुम्ही मला वाटतं एक 10-15 दिवसाची एक आढळरावांची पण एक बाईट ऐकली असेल की शिरूर लोक मतदारसंघामध्ये एकाच माळीची मनी, एवढी गावं आहेत, एकाच माळीची मनी, एवढ्या लोकांना मी कुठं जाऊन लक्ष देणार, असं आढळरावांचा सुद्धा एक बाईट. तुम्हाला मान्य की खासदारांनी निवडून आल्यावर सगळे काही फिरलं नाही पाहिजे? अहो कसा फिरू शकतो तुम्हाला जर मोठ्या 5 वर्षात एकदा पण नाही? नाही प्रत्येक गावात मी असं नाही म्हणू शकत का नाही, पण त्याचे ते प्रश्न त्यांनी संसदेत 5 वर्ष. अहो दादा, माझं त्याबद्दल म्हणणंच नाही काही, पण 5 वर्षामध्ये आपण जर मतं मागायला जातो तर 5 वर्षात किमान एकदा त्या गावात जायलाच पाहिजे. आता आपला मुद्दा तेवढाच आहे. गावात जर जात नाही 5 वर्षातून तर ती चूक त्यांची आहे नक्कीच आहे. परंतु आपले जे मुद्दे त्यांनी संसदेत मांडणं हे त्यांचं प्रामाणिक काम आहे. प्रश्न सुटले पण पाहिजे. त्यासाठी त्यांनी आता विरोध जर असेल तर ते सुटणार पण नाही. आपल्यासोबत दुसरे एक सहकारी दादा, काय सांगाल या मतदारसंघामध्ये कोणाची हवा? तशी कोणाचीच मानावं नाही का, कारण त्याचं कारण असं आहे, राजकारण एवढं गलिच्छ झालंय. काल जे दादाला सपोर्ट करत होते त्या दादाच्या विरोधात आहेत, जे अमोल कोल्हेला सपोर्ट करत होते ते आज अमोल कोल्हेच्या विरोधात आहेत. म्हणजे राजकारण एवढं गलिच्छ झाले, खालच्या लोकांनी वागायचं कसं, सगळा म्हणजे आपण काय म्हणतो भेसळ. सामान्य कार्यकर्त्याची घुसमट झाली. सामान्य कार्यकर्त्या गोष्टी झाली. दादा वाईट नाही, अमोल कोल्हे सुद्धा वाईट नाही आहे, एक पण वाईट नाही आहे. परंतु झाले कसं का, कांद्याचे बाजारभाव, दुधाचे बाजारभाव, त्याच्यामुळं मोदी फक्त लोकांचं टार्गेट आहे. मोदी नाही पाहिजे. आता दादा गेले तिकडं, त्याच्यामुळं दादाची गोची झाली, असा प्रॉब्लेम झालेला आहे. नाही तर दादा सुद्धा चांगला माणूस आहे. कोल्हे तर काय, कोल्ह्यांनी कामच केलेलं आहे, असं काय नाही. दादांनी पण कामं केलेली आहेत, परंतु सगळी भेसळ झाल्यामुळं खालच्या कार्यकर्त्यांना कोणाकडे जावं नक्की तेच कळत नाही. आता मुद्दा आहे तेव्हा आता काय जनता ठरवील ते. तुम्ही जनतेमध्ये आपण पण येतो ना? नाही, आपण आहेच ना. लोकांचा कल काय दिसतो? आता मी जेव्हा फिरतो मला अनेक लोक सांगतात अमोल कोल्हे. काही जण असं बाबा
एकमेकाचं ऐकून सांगतात, काही लोकांना माहीत नसतं. पण कोल्ह्यांबद्दलचा एक आवाज चांगला आहे. कोल्ह्यांचा आवाज नक्कीच चांगला आहे. कोल्ह्यांना म्हणजे कोल्ह्यांबद्दल जन्मच चांगलं आहे. जडच आहे आज तरी. 100%. हा, आज कोल्ह्यांचं पारडं जड आहे. परंतु झाले कसं, जनतेत भ्रम तयार झालाय. म्हणजे तो असं बोलतो, म्हणजे विठ्ठलला कोणाचा झेंडा हातात घेऊ. एवढंच, बाकी काय नाही. काय कोण पाहिजे खासदार? आता खासदार जो संसदेत काम करणारा खासदार पाहिजे, शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा खासदार पाहिजे, शेतकऱ्यांची बाजू मांडणारा खासदार पाहिजे. भले तो कोणी असो, अमोल कोल्हे जर आवाज देणार असेल तर अमोल कोल्हेच पाहिजे. आता तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर लोकांनी काय समजायचं? तुम्ही म्हणताय दोघंही पाहिजे म्हणण्यापेक्षा लोकांनी विचार करून मतदान करायचं. कोण काम करणार? कोणाला काही सल्ला द्यायचा नाही. सल्ला मी काय सांगितलं, जनता ठरवेल. मी सल्ला देऊन जनता जनार्दन आहे. काय निर्णय घ्यायचा ते घेतील. आपल्यासोबत एक दादा आहेत. आता आपण दादांना विचारूया. दादा, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा, खासदार कोण हवा? अमोल कोल्हेची हवा आहे. आणि डॉक्टर अमोल कोल्हे एक हुशार खासदार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न मांडणार. ते पहिले तर मांडलेतच, पण राहिलेले सुद्धा मांडतील. आणि आम्ही त्यांच्याकडून ती अपेक्षा ठेवलेली आहे. नंबर 1. नंबर 2, पवार साहेबांनी जे जनतेला पहिलं सहकार्य केलेलं आहे, सगळं जे काय आहे, जे कृषी याच्यात जेवढी कर्जमाफी केली, ते माझ्या मते आत्तापर्यंत इतिहासात कोणी केलेली नाही. पहिली गोष्ट. पवार साहेब म्हणायचे शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावणं चूक आहे, हे वारंवार शक्य नाही. नाही, त्यांचा तो मुद्दा 100% बरोबर होता. पण आता मधल्या काळात ह्या कोरोनात जे आपण बॅक गेलो 2 वर्ष, त्या बॅकमध्ये पवार साहेबांनी आता जनतेला जे शिकवलं, आता लाईट बिलाबाबत जर पाहिलं, आज शेतकऱ्याची व्यथा अशी, कुणीच लाईट बिल भरू शकत नाही. पण आम्ही पवार साहेबांकडे पाहूनच थांबलो ना लाईट भरायला. यांनी आम्हाला उद्या तागादा लावून लाईट बिल भरायलाच लावली असती. आम्हाला कुणीतरी तारणहार आहे म्हणून आम्ही त्यांच्या जीवावर मागून उडी मारून, आम्हाला वळसे पाटील साहेबांकडून ही 100% पहिली अपेक्षा होती. साहेब चांगलेच आहेत, चांगलेच होते. आम्ही त्यांना देव मानित होतो. आजही ते आमच्यासाठी देव आहेत, त्याबद्दल दुमत नाही. त्यांनी कामं भरपूर. पवार साहेबांना सोडून तिकडे गेले असं दुःख? आम्हाला त्याबद्दल अजिबात दुःख नाही. तो त्यांचा इंटरनल स्वतःचा प्रश्न आहे. उद्या भविष्यात त्यांना वाटलं मला अजून काय मोठं पद पाहिजे, उद्या त्यांनी मुख्यमंत्री व्हायचं असेल, तिकडे शब्द दिला असला त्यांना, तर काय त्यांनी आपल्याला निवडून दिलंय, त्यांच्याशी चर्चा करायला नको? नाही, आता हा जनता ठरवीन ना काय आपण कोणाला काय करायचं. आज आम्ही मुठीत ठेवून मतदान करणार ना. आम्ही ओपन सांगू शकत नाही कोणाला करायचं. पण आमच्या मते खासदार आम्हाला अमोल कोल्हे पाहिजेत. कोल्हे पाहिजे. कारण आम्हाला आज शेतकरी मी जरी व्यावसायिक असलो तरी, मी एक दुकानदार असलो किंवा काय असलो तरी, मला शेतकरी मी पाहिला आहे. शेतकरी म्हणून मी पुढे गेलेलो आहे. कोरोनाचा काळ वगळता विद्यमान खासदार मतदारसंघामध्ये फारसे फिरकले नाही अशी चर्चा होते. त्याचबरोबर तुमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये काही ठिकाणी फ्लेक्स लागले, खासदार अमोल कोल्हे दाखवा, नाही तर 1000 रुपये मिळवा. ही कोणाची तरी बनवेगिरी होती, काही वस्तुस्थिती आहे? नाही, कोल्हे साहेब बिजी होते हे आपणही मान्य करतो. त्यांच्या पाठीमागं आता शेवटी का प्रत्येकाला पोटापाण्याचा प्रश्न आहे. ते बी जन्मांसातूनच गेलेले. त्यांच्या मालिका किंवा इतर जे चालू होतं, शेवटी ते खासदार जरी झाले, लगेच इन्कम काय, व्यवसाय पाहिलं. आणि मग आधी पोटोबा नंतर विठोबा, तसं त्यांनी केलं काय. आता जनतेत आलेत ना, ते योग्य वेळेला आता चाललंय त्यांचा सपाटा. निवडणुका पुढे ठेवून नाही, निवडणुका आल्यात, चाललाय सपाटा आता त्यांचा प्रचार. ते समजा ते विजयी झाले तर भविष्य काळामध्ये जनतेसाठी त्यांनी काय करावं, वेळ द्यायला हवा का? या पंचवार्षिकला वेळ कमी दिलाय का? नाही, आता त्यांनी पहिले आता 5 वर्ष भोगलेले आहेत. आता त्यांचं थोडा व्यवसाय पाठीमागं ठेवून त्यांनी जनतेसाठी आता 100% वेळ द्यावा. पहिले शेतकऱ्यांना जे शब्द आता ते देतात तो पूर्ण करावा. संसदेत आमचे सगळे प्रश्न मार्गी लावावात. आमचे लाईट बिलचा हा जो विषय आहे हा पुढं ढकलत चाललेला आहे फक्त, पण तो निकाली निघलेला नाही. आम्हाला उद्या भरायला लावू शकतात ना. अजून परफेक्ट उत्तर कुठे आहे त्याचं भरायला लागेल. तो एक विषय त्यांनी जातीनं मांडावा तिथं. राहिला विषय आता गाड्याबाबत, कोणाला श्रेय घ्यायचे कोणाला नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. ही करमणूक म्हणून एक गाडी मालकाची. थांबवतो. आता जी बैलगाडीची शर्यत सुरू आहे, या बैलगाडीच्या सध्याच्या शर्यती पाहता तरुण बिघडतोय असं वाटत नाही? 100% तरुण बिघडतोय. पण आज तरुणाला दुसऱ्या काही म्हणजे दुसऱ्या व्यसनाधीश जाण्यापेक्षा हे एक प्रकारचं व्यसनच आहे. शासनाने बैलगाडी संदर्भामध्ये जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्याचं उल्लंघन होते असं वाटत नाही? नाही, उल्लंघन होतंय, ते पाळलं पाहिजे 100%. पण आम्ही गाड्यावाले तो प्रयत्न करू, जेवढ्या होता होईन आमच्याकडून चुका कमी होतील
त्याचा आम्ही नक्की काळजी करून त्याच्यावर प्रयत्न करू. आता शेवटचा प्रश्न थेट, हवा कोणाची, आढळराव की कोल्हे? नाही, डॉक्टर अमोल कोल्हे यांचीच हवा. विजय कोण होईल? अमोल कोल्हे. तुमच्या तालुक्यातले उमेदवार आढळराव असले तरी का दादांचं वैयक्तिक आमचं पण चांगलं आहे, म्हणजे असं काही नाही. दादा हे चांगलेच आहेत होते, पण आता शेवटी का काळ बदल चालला, पुढं फरक बदल होतच चालला ना, आणि जनतेला बदल पाहिजे. आता बदल हवा आहे जनतेला. मागच्या वेळेला कोल्ह्यांचं चिन्ह वेगळं होतं, आढळरावांचं चिन्ह वेगळं होतं. आता दोघांची चिन्ह बदललेली आहेत, याचा काय फटका दोघांना बसेल? नाही, काही नाही. आता जे मतदार सुज्ञे हा जो चिन्ह कसं पहिलं पूर्वी आता घड्याळ होतं. 100% मतदार सुज्ञ नसतात, अनेकांचं ठरलेलं असं धनुष्यबाण, घड्याळ. पण ते समतोल दोन्ही पार्ट्यांना आहे ना, समतोल दोन्ही पार्ट्यांना त्याचा तो फटका सेम बसणार, इक्वल होणार. हा काही प्रमाणात ते काही दोघांची आउट होणार ना त्याच्यात. आपल्यासोबत ह्या मंडळींना आपापली मतं मांडलेली. शेवटी कोणाला निवडून द्यायचं, कोणाला काय करायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. शिरूर लोकसभा मतदार काय बोलायचं आहे? दुसरं एक बोलायचं आहे, गेल्या पंचवार्षिकमध्ये आज जसं वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल हा उमेदवार आपल्या या दोघांच्या रेसमध्ये दिलेला आहे, त्यांची उमेदवारी कॅन्सल झाली. ही उमेदवारी कॅन्सल झाली हे मला समजलं. परंतु गेल्या पंचवार्षिकला हेच वंचित बहुजन आघाडीने एक ओहळ म्हणून एक उमेदवार दिलेला, तर त्यांनी जवळजवळ मला वाटतं 42,000 मतदान ह्या विभागात घेतलेलं होतं, आणि आढळरावांना काहीतरी मला वाटतं 56,000 काहीतरी एक समथिंग ह्या लीडनी ते पडले. तर आतासुद्धा तोच फटका पडू शकतो. आता सुब्रताई सुळेंना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे, आणि जेव्हा मंगलदास बांदल यांचा काही अपप्रचार झाला यांनी, तेव्हा ती उमेदवारी कॅन्सल केली. कदाचित आमची पण इच्छा आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी हा पाठिंबा ह्या लोकशाहीला वाचवण्यासाठी द्यावा, हे जेणेकरून चांगले उमेदवार निवडून येतील आणि संसदेमध्ये जी संविधान घटना आहे ही जागृत किंवा ही वाचावी म्हणून असे उमेदवार ह्या छोट्या छोट्या गटांनी दिले तर नक्कीच याचा फायदा ह्या तालुक्याला किंवा ह्या जिल्ह्याला भेटेल किंवा ह्या राज्याला भेटेल. मी गेल्या वेळेचा जो आकडा पाहता ह्यावेळेस वंचित बहुजन आघाडीसुद्धा ज्या मताधिक्याने ज्या पाठिंबा कोल्ह्यांना द्यावा असं वाटतं? नक्कीच द्यावा असं वाटतं. आढळरावांना नको का बरं? कोल्ह्यांना पाठिंबा वंचितनी का द्यावा? त्याचं कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडीचे जे प्रकाश आंबेडकर सर्व आहे, यांनी हे संविधान बाबासाहेबांनी जे बनवले यांचे ते नातू आहेत. दुसरी गोष्ट, त्यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे, सुप्रियाताई मतदारसंघापुरता दिलेला आहे, पण बाकीच्या पण इथे पण दिलेलं आहे त्यांनी, काँग्रेसला पण दिलेलं आहे, शिवसेनेला पण काही उमेदवारांना दिलेले आहेत. त्याच धर्तीवर त्यांनी इथं सुद्धा हा पाठिंबा द्यावा अशी प्रत्येक आमच्या तालुक्यातून इच्छा सर्व दलित वर्गांची आहे. आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, सरकारने फसवलं. सध्या जे लोकसभेला उभे आहेत सगळे उमेदवार हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून फारसं काही कुठे जास्त बोलताना दिसत नाहीत. नाही, नक्कीच. आता काय माहिती आहे का, आता ते मुळे म्हणजे आता तुमची निवडणूक आल्यामुळे त्यांना या गोष्टी काय बोलायला त्यांना आता भारी पडते, पण त्याच्या आधी त्यांनी आरक्षणासाठी जे मिळवलं त्यांनी त्यांचं ती घटना बनवली, परंतु आता ती किती टिकते काय टिकते तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय. या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी मराठी समाज ज्या पद्धतीनं मागणी करतोय त्यांची मागणी वास्तव का अवास्तव? नाही, नक्कीच वास्तव आहे. ज्यांना ज्याची गरज आहे त्यांना ते भेटलंच पाहिजे, ज्यांना त्याची गरज नाही त्यांना तर आता तर माझं तर असं म्हणणं आहे की ज्याची त्याची आर्थिक परिस्थितीनुसार या गोष्टी निकषावर दिल्या पाहिजे. आपल्यासोबत होते वळती गावचे ग्रामस्थ, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं खासदार कोण पाहिजे अशी मतं मांडलेली आहेत. आता भविष्य काळामध्ये मतदार ठरवतील कोणाला निवडून द्यायचं ते, परंतु एक नक्की आहे, विद्यमान खासदार यांचं वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व चांगलं असल्यामुळे, संसदेमध्ये चांगल्या प्रकारे भाषणं करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भले निवडणुकीच्या तोंडावर का होईना परंतु शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरत आहेत, त्यामुळे लोकप्रियता त्यांच्या बाजूने जास्त आहे. शिवाजीराव आढळराव यांनी पक्ष का बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का आले, याच्याबद्दलची फारशी लोक खोलवर न जाता शिवाजीराव आढळरावांनी पक्ष बदलायला नको होता अशा प्रकारची चर्चा करून आणि पवारसाहेब आणि अजित पवार विभक्त झाल्यामुळे जनतेने पवारसाहेबांच्या सोबत राहायला हवं होतं, ही सहानुभूती कोल्ह्यांच्या पार्ट्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये पडते. आता मतदानापर्यंत कशा प्रकारचं वातावरण बदलेल, कोण कोणाच्या सोबत राहील हे आज आपण सांगू शकत नाही, परंतु मतदारांना विघ्न टाईमची एक विनंती आहे, तुम्ही कोणाच्याही भावनिक राजकारणाला, कोणाच्या आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता
तो जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटतोय, जो आपले प्रश्न सोडविल, जो आपले विषय मार्गी लावेल, त्याच्याच पाठीशी उभे राहा. कोणाच्याही बोलतापांना बळी पडू नका, अशीच आमची तुम्हाला विनंती आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, वळती. मला म्हणजे इथं कोल्हे का पाहिजेत त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे, BJP नको आहे. BJP का नको आहे तर 2014 साली ज्यावेळेस BJP म्हणजे इलेक्शन लागलं त्यावेळेस BJPचा मुद्दा होता की भ्रष्टाचार पूर्ण नष्ट करू, आम्ही काळा पैसा बाहेर काढू. पण आत्ताचं जे चिन्ह आहे ते असं दिसतंय की जे भ्रष्टाचारी नेते ते सगळे ते इन्कमिंग त्यांच्यामध्ये प्रत्येकाच्या खात्यावर पैसे पण पाठवा असं मोदी म्हणाले होते. हो, 15 लाख रुपये ते सुद्धा जमा नाही झालेले. तो विषय मुद्दा वेगळाच आहे. पण तुम्ही जर म्हणताय भ्रष्टाचार बाहेर काढू सगळा, तर मग हे जे भ्रष्टाचारी नेते तुम्ही स्वतः आरोप केलेले अजित पवार असतील, हा जर तुम्ही स्वतः पंतप्रधानांनी आरोप केलेला आहे 70,000चा घोटाळा, 70,000 कोटीचा घोटाळा, तो तुम्ही बाहेर काढणार होता तर त्यांना तुम्ही इन्कमिंग केलं. अशोक चव्हाण असतील, पंकजा मुंडे यांचा सुद्धा जे काय असतील ते सगळे, हो सगळ्यांना तुम्ही इन्कमिंग करून घेताय. यामुळे आमच्या सामान्य जनतेचा त्यांना विरोध आहे. 100% भ्रष्टाचारी पार्टी ही BJP आहे. कारण की जर एक प्रश्न मला, तू युवक आहे, होतकरू आहेस, मराठी समाजाने आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन केलं, सरकारकडनं फसवलं गेलं, हे सगळे विद्यमान लोकप्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या संदर्भामध्ये म्हणावा असा आवाज उठवत नाहीत. पहिली गोष्ट मला तर वैयक्तिक असं वाटतं की आरक्षण सगळ्यांचं आता सध्या रद्द केलं पाहिजे, कारण की सगळे सक्षम झालेले आहेत. मराठ्यांनी सगळ्यांचं रद्द करावं. हो, मराठ्यांनी मागणं योग्य नाही किंवा कोणत्या दुसऱ्या एखाद्या समाजाने मागणं योग्य नाही आहे. आणि त्यातला दुसरा एक मुद्दा की आता जे BJP लोकांना म्हणजे गैरसमज आहे की समान नागरिक कायदा हे फक्त BJP आणू शकतं. पण पहिली गोष्ट लोकांना हेच माहीत नाही की समान नागरिक कायदा काय आहे. समान नागरिक कायद्यामध्ये तुमचं कुठल्याही प्रकारचं आरक्षण रद्द होत नाही, संबंध नाही. हो, पण हे लोकांना माहीत नाही. लोक त्याच्यामुळे BJPला पाठिंबा देत आहेत का तर उद्या ते समान नागरिक कायदा आणतील म्हणून. हे एक लोकांना मला सांगायचं की समान नागरिक कायदा पूर्ण वेगळा आहे. आर्थिक निकषावर त्याला आर्थिक निकषावर तो नाहीये, तुम्ही त्याला बळी पडू नका. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या संदर्भामध्ये हे लोकप्रतिनिधी काही बोलत नाही, याचं तुला काही वाटत नाही? नाही, ते पण चुकीचं आहे. त्यांनी काहीतरी भूमिका मांडली पाहिजे, पण सध्या ते अशक्यच आहे. कोणत्याही एका किमान ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, विषय मांडला, बाबा मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे किंवा आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी भूमिका घ्यायला पाहिजे. नाही, ते तर बरोबर आहे, आरक्षण तर भेटलंच पाहिजे. कारण की बाकीचे जे कमी मार्क्स पडून तुम्ही त्यांना संधी देताय, तर आमचे जे मराठा समाजाचे जे माझे तरुण बांधव आहेत त्यांना एवढे 90% पडून सुद्धा त्यांना पुढे जाण्याची संधी भेटत नाही, हे तर अगदी चुकीचंच आहे. त्याच्यामुळे मला एवढंच वाटतं सगळ्यांचं आरक्षण तुम्ही रद्द करा. तुम्ही या निकषावर, त्या गुणवत्तेच्या निकषावर तुम्ही त्यांना पुढे आरक्षण द्या किंवा शिक्षण फ्री करायला काही हरकत नाही सगळ्यांना, सरकारला. शिक्षण आणि आरोग्य, बाकीच्या गोष्टी तुम्ही फ्रीमध्ये नाही दिल्या तरी चालतील, फक्त शिक्षण आणि आरोग्य फ्री करावं एवढीच आमच्या तरुणांकडून आमची मागणी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.